हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 34. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्यये यै ककोचरम निवातदीपव चित्तम समाधीरभिधीयते. ध्याता आणि ध्यान याच्या अतीत चित्त अद्वैतामधून केवळ ध्येयावर वारा वाहत नसताना स्थिर झालेल्या ज्योतीसारखे स्थित होते, त्याला समाधी असे म्हणायचे. ध्याता, ध्यान, ध्येय. ध्याता ध्याता म्हणजे साधना, उपासना करणारा, उपासक, मुमुक्षु, साधक, संन्यासी, योगी, ज्याला श्रवण मनन या योगे आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. आता जो तत् प्राप्त करण्यासाठी त्वमची आहुती देऊन यात्रा करत आहे, असा जीवनाचा सत्य अर्थ जाणलेला. ध्यान ध्यान म्हणजे ज्याने श्रवण मनन करून आत्मज्ञानायोगे चित्ताला एकतानता प्राप्त करून तत्वर निजध्यास साध्य केला आहे, निजध्यास साध्य केलेला आहे. आणि अशामुळे तो ज्या अवस्थेत स्थिर झाला आहे त्याला ध्यान असे म्हणायचे. ध्येय ज्यात त्वम विलीन करून जे तत् साध्य करायचे आहे याला ध्येय असे म्हणायचे. अद्वैत येथे अद्वैत म्हणजे ध्याता आणि ध्यान म्हणजे उपासक आणि उपासना या द्वैताच्या पलीकडे तत् ध्येयावर स्थिर होणे. ध्येय साध्य करणारा आणि त्यासाठी जे ध्यान लावायचे ती साधना उपासना असे दोन्हीही पार करायचे. आणि आता फक्त तत् हाच एकमेव ध्यास घ्यायचा. त्यासाठी सत्व विसरायचे. सत्व विसरल्यावर साधना उपासना करणार कोण? यामुळे साधना उपासनाही विसरून जायचे. याचा अर्थ आता साधना आणि उपासना यांची आवश्यकता असत नाही. आता कायम तत् याच अवस्थेत, ध्येय याच अवस्थेत असणे होते. आता एका तत्शिवाय अन्य काहीही शिल्लक राहत नाही. येथे ऋषींनी वारा वाहत नसताना जशी ज्योत स्थिर निश्चल असते त्याचे उदाहरण घेतले आहे. आता ध्येयात स्थिर झाल्यावर त्याही पलीकडे अवस्था प्राप्त होते. आता ध्येयही विसरायला होते. अद्वैतामधून तुरीय अवस्था प्राप्त होते. यालाच येथे समाधी असे म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे सम अधीन, सर्व काही सम होणे. आता ध्याता, ध्यान, ध्येय असे काहीही असत नाही. सर्व सम झालेले असते. आता या पलीकडे अवस्था निर्माण झाली, तुरीय. येथे समाधी साध्य होते. तत्मध्ये स्थिरता येते. आता तो अदृश्य दृश्य होतो, अरूप आकार घेतो आणि दर्शन देतो. अज्ञेय ज्ञेय होतो, ते वैश्विक रहस्य उलगडते. समाधी साध्य होते. जीवन कृतार्थ होते. हरिओम.